फायनली आपला प्रवास चालू झालेला आहे गावच्या दिशेने. माणगाव मला बघायचं आहे. माणगाव ओके, म्हणजे त्या गावागावातनं नको घेऊ. नको. 2 प्लेट इडली आलेली आहे. खालती वडखळ नाका आहे. 9:30 वाजता आपली इंदापूरमध्ये एंट्री झालेली आहे आणि ॲज युजल माणगावचं ट्रॅफिक. आपण आपल्या गावाच्या जवळ पोचलेलो आहोत, वावे मानगज. नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग मित्रांनो. तर तुमचे सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे मंगळवार 28 एप्रिल. सकाळचे वाजलेले आहेत 5:45 आणि मी आणि माझी आई निघालो आहे आम्ही आमच्या गावाला. जवळजवळ 1 महिन्यानंतर मी परत गावाला चाललेलो आहे. जसं मी आधी पण सांगितलं आहे, आमचं गावचं घर बंद असतं. तर मे महिन्यात पूर्ण फॅमिली जायचा आमचा प्लॅन आहे, म्हणजे लहान मुलांना पण घेऊन जाणार आहे. तर त्याच्या आधी एकदा घराची पूर्ण साफसफाई करून घ्यायची आणि अंगणामध्ये पण खूप गवत वाढले, तर त्याचं पण पूर्ण क्लिअर करून घ्यायचं आहे. तर दोघंच चाललो आहे आता. तर हा पूर्ण कोकणातल्या गावाचा प्रवास असणार आहे, कारने चाललो आहे. तर फायनली आपला प्रवास चालू झालेला आहे गावच्या दिशेने. बघूया आपण किती वेळात पोहोचतोय. गार्डा सर्कल समोर शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू. छत्रपती शिवाजी महाराज की जय. प्रॉपर पनवेल सिटी मध्ये आपण पोहोचलेलो आहोत आणि आता आपण फ्लायओव्हर घेतोय. खालती फ्लायओव्हरच्या खालती पनवेल डेपोचा एरिया. सूर्योदय पण झालेला आहे ऑलरेडी आणि आपण 6:50-55 आपण पनवेलमध्ये आलेलो आहोत 1 तासात. समोर सूर्योदय झालेला दिसतोय. सकाळचे वाजलेत एक्झॅक्टली 7. बघूया, आपल्याला लवकरात लवकर पोचायचा प्रयत्न करायचा आहे, कारण हल्ली 8-9 नंतरच टेम्परेचर वाढायला चालू होतं. बघूया, गावच्या साईडला पण असेलच टेम्परेचर, बट आपण ॲटलिस्ट ट्राय करायचं आहे 9:30 पर्यंत गावाला पोचण्याचा, म्हणजे अजून 2.5 तासात. बघूया पॉसिबल होतंय का. समोर बोर्ड लावलाय, पेण 28, अलिबाग 57, महाड 125, गोवा 536. अलिबाग 57. 1 महिन्यापूर्वीच अलिबागची ट्रिप केलेली, 1-1.5 महिन्यापूर्वी सोलो बाईक ट्रिप केलेली, त्याच्यानंतर फॅमिलीला घेऊन गेलेली आणि आता चाललोय आईसोबत गावाला. चला, हायवे एकदम क्लिअर आहे, 0 ट्रॅफिक आणि आता माणगाव पर्यंतचा पण रोड ऑलमोस्ट सगळा क्लिअर आहे. 3 ठिकाणी डायव्हर्जन आहे. एक वडखळ नाका क्रॉस केल्यानंतर टिल नागोठणे इंदापूर पर्यंत. तर आपण थोड्याच वेळात पेण जवळच आहे समोर इथून. तर इथे शिवसागर फूड मॉल आहे. चला, इथे पार्किंग पण आहे. आपण इथेच थोडा हॉल्ट घेऊया, चहा कॉफी. तर शिवसागर फूड मॉल म्हणून आहे. जस्ट आता एक थोड्या वेळात पुढे पेणला जाण्यासाठी फाटा येतो N66 वरून, त्याच्या अगोदरच आहे. तर 2 प्लेट इडली आलेली आहे आईने आणि मी, कारण मॉर्निंगला नॉर्मलच घेतोय, स्पायसी काही घेत नाही. 2 प्लेट इडली 120,
3 चहा 60, मिनरल वॉटर 42, 220. तर प्राईस पण परफेक्ट आहे आणि टेस्ट वाईज पण सही आहे हॉटेल. डेफिनेटली रेकमेंड करेन तुम्हाला. मागे आहे मुंबई गोवा नॅशनल हायवे आणि जस्ट आता 2 मिनटावर पेण आहे आणि तिथेच एक कॉर्नरला फूड मॉल आहे शिवसागरचे पळसपे फाट्याला पण. तर टेस्ट तर त्यांची ऑसम आहे, मी जसं म्हणालेलो येतानाच. तर आणि प्राईस पण ओके. तर डेफिनेटली मी रेकमेंड करेन, तुम्ही इथे ब्रेकफास्ट वगैरे करू शकता. तर चला आता पुढचा प्रवास कंटिन्यू करू. सकाळचे वाजलेले आहेत 8:10. बघूया 10-10:30 वाजेपर्यंत आपण आपल्या गावाला पोहोचू. वडखळ नाका क्रॉस करत आहोत आपण ब्रिजवरून. खालती वडखळ नाका आहे आणि उजव्या साईडला JSW. सकाळचे 8:30 वाजलेत बट ऊन जाणवायला लागलंय ऑलरेडी. तर मित्रांनो, बोलल्याप्रमाणे नागोठणेच्या जवळ हॉटेल कामतच्या इथे एक डायव्हर्जन होतं. तर अपडेट आहे की तो ब्रिज पण आता चालू झालेला आहे, नागोठण्याच्या इकडचा पहिला डायव्हर्जन. तर म्हणजे टोटल माणगावपर्यंत 3 डायव्हर्जन होते, त्याच्यातला एक तरी आता कमी झालेला आहे. म्हणजे 2 डायव्हर्जन आता बघूया पुढे आहेत का, लागोपाठ होते ते. बट एक डायव्हर्जन कमी झालं आहे, ब्रिजचं काम कंप्लीट झालं. त्यामुळे प्रवास आता अजून सुसाट. कारण ह्या पॅचमध्ये खालनं रोड जायचा खडबडीत, त्याला वेळ लागायचा. आता आपण मस्त बायपास घेत आहोत. जबरदस्त. चला, म्हणजे इथे आपले नाही म्हणालो तरी एक 5-10 मिनिटं सेव्ह झालेली आहेत. डाव्या साईडने जो रोड येतोय तो यायचा, पुढे आपल्याला कनेक्ट व्हायचा तो NH66ला. या ब्रिजचं पण आता काम झालेलं आहे. अजून फास्ट प्रवास झालेला आहे. आणि हा पुढचा एक डायव्हर्जन अजून मे बी बाकी आहे. म्हणजे हा पूर्ण नाही पॅच झालाय बट तो पॅच कंप्लीट झालेला आहे. मे बी हा पण लवकरच होईल. ऑलमोस्ट झालेला तर दिसतोय बट अजून वाटतं चालू नाही केलाय. रोड तरी झालेला दिसतोय. थोडंफार मध्ये आधी काम बाकी असेल म्हणून तो बंद ठेवलाय. पण चला, हळूहळू NH66 माणगावपर्यंत पण पूर्ण होतोय. माणगावच्या पुढे तर तो चांगलाच आहे. तेच माणगाव महाडच्या पुढे तो एकदमच सुसाट आहे. माणगावपर्यंतच इश्यू होते, ते पण बऱ्यापैकी आता सॉर्ट आउट झालेले आहेत 90%. 10% अजून थोडं बाकी आहे. होऊन जाईल वाटतं या वर्षभरात किंवा या गणपतीपर्यंत करायचा त्यांचा प्लॅन असेल. तर माणगावपर्यंतचं पण 90% काम प्रॉपर झालेलं आहे. मध्ये मध्ये थोडंफार आहे बाकी, पण झालेलं आहे ऑलमोस्ट. आता आपण नागोठण्याला पोचलेलो आहोत. आता थोड्याच वेळात नागोठणे सोडले की कोलाडी आणि मग इंदापूर. आता माणगावातलंच बरं का, आपल्याला माणगाव मला बघायचं आहे. माणगाव ओके. म्हणजे त्या गावागावातनं नको घेऊ. नको, मला माणगावातलं जायचं. माणगावला मे बी ट्रॅफिक असू शकते. चालेल, कारण आता आपल्याला पोचायला तिथे माणगावला 10-10:30 होते. म्हणजे रहदारीचा टाइम. शाळा मार्केट शाळांना तर आता सुट्टी
आपण मार्केट बिर्केट ठीक आहे चालेल माणगाववर. येताना तसं जाताना जरा माणगावर. नाहीतर आपलं ते हॉटेल अंब्रेलाच्या इकडनं शॉर्टकट होता जो डायरेक्ट मोरब्याच्या घाटात बाहेर पडतो. मग तिकडे तुला माणगाव मोरबा काहीच नाही लागत. म्हणून मला माणगाव मोरबा जायचंय. माणगावातनं पण मोरब्यातनं पण. ठीक आहे आपण तिकडनं जाऊ. एकदा मॅपवर चेक करू काय दाखवतंय का ट्रॅफिक वगैरे. लहानपणी एसटीने प्रवास करायचो या दिवसांमध्ये. म्हणजे एप्रिलमध्येच आम्ही गावाला जायचो. परीक्षा संपली की पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यातच आम्ही गावाला निघालेलो असायचो. परीक्षा संपली की हार्डली एक 5-6 दिवस आम्ही डोंबिवलीत असायचो. त्याच्यानंतर मग गावाला पळायचो. ते जवळजवळ गावाला 2 महिने आम्ही असायचो. आणि तेव्हाचा प्रवास म्हणजे एस टीने. बॅगा बिगा सगळे घेऊन आम्ही 3 भावंड आई पप्पा एस टीने गावाला जायचो. रिझर्वेशन केलेलं असायचं. ती मजा वेगळी होती. तेव्हाचे रोड पण वेगळे होते. डांबरी रोड होता सिंगल लेनचा. आणि पूर्ण रोडवरती तिकडे वडाच्या झाडाची सावली होती पूर्ण. आणि कोकण प्रॉपर पनवेलपासूनच चालू व्हायचं. कौलारू घरं, शेतीच्या जमिनी. आता पेण वडखळपर्यंत असं वाटतं आपण सिटीमध्येच आहोत. तर 9 वाजता एक्झॅक्टली आपण वाकण नाक्यावर आलेलो आहोत. 9 वाजलेले आहेत. डाव्या साईडने जो रोड येतो तो खोपोली मार्गे NH66 ला येतो. तो पण एक आपल्याला ऑप्शन आहे कोकणात येण्या जाण्यासाठी. 9:15 वाजता आपण कोलाडला आता आलेलो आहोत. समोर कोकण रेल्वेचा ब्रिज. इकडे आहे एक डायव्हर्जन. त्याचं एक काम होणं बाकी आहे. इथे पण जो एक ब्रिज बनला तर आपण कोलाड सिटीला पण स्किप करून बायपासने वरनं डायरेक्ट ब्रिजने बाहेर पडू. बघूया आता त्या ब्रिजचं पण काम झालंय का. माझ्या मते तरी नसेलच झालेलं. ब्रिज बांधून झालेलं आहे पण रोडचं काम बाकी आहे. हे उजव्या साईडला बघताय डायव्हर्जन दिलंय. हा एक ब्रिजचं काम झालं की प्रवास अजून सुसाट होईल. 9:30 वाजता आपली इंदापूरमध्ये एंट्री झालेली आहे. थोड्याच वेळात इंदापूर मार्केट आणि डेपो लागेल. आणि इथून आता एक 10-15 मिनिटावर माणगाव आहे. जास्त लांब नाही. पण त्याच्या आधी आपण थोडा पेट्रोल फिल करून घेऊ. टाकी फुल करून घेऊ परत एकदा. तर इंदापूर मार्केट, डाव्या साईडला एसटी स्टँड इंदापूर. इंदापूरचा वडापाव खूप फेमस आहे एसटी स्टँडवरचा. हे पूर्ण इंदापूरचं मार्केट. इंदापूरवरून कोणी व्हिडिओ बघत असेल तर कमेंट करून नक्कीच कळवा. थोड्याच वेळात माणगाव येणार आहे. इथे भारत पेट्रोलियमचा पेट्रोल पंप दिसतोय. चला पेट्रोल बघू. मागच्या पेट्रोल पंपवर पेट्रोल संपलेला. इथे भरून घेऊया पेट्रोल. असेल ते पेट्रोल भरून घेऊया आपण. पेट्रोल भरून इंदापूरवरनं पुढे आलोय.
माणगावला टुवर्ड्स 1000 रुपीजचा फ्युअल टॉपअप करून घेतो. चला, पेट्रोल पंपवर हॉल्ट घेतलेला, तर पेट्रोल फिल केला 1000 रुपीजचा. आणि हे क्रीम बेलचं केसर बदाम मिल्कशेक मी घेतलं आहे. आणि आई मागे ब्लड प्रेशरची तिची 10ची एक गोळी असते ती घेतली. इथून एक जास्तीत जास्त 1 तासावरती आता आपलं घर आहे. 9:15 वाजले, ऊन वाढलंय आता. आपण बाटलीत थोडं आहे, आपण बाटलीत थोडं आहे. एकाच बॉटल वापरायची होती. तीच मोठीच वापरायची. एक घरातून आणली. माणगाव रेल्वे स्टेशन आलेलं आहे. आता लोक उतरतील. पब्लिक ट्रेनमधनं उतरून आहे ST स्टँडपर्यंत चालत चालले. सगळे आपल्या दिवा पॅसेंजरचा हा क्राऊड आहे. ट्रेन वरती थांबलेली आहे. तर फायनली आपण माणगाव डेपोजवळ पोचलेलो आहोत. आणि ॲज युजल माणगावचं ट्रॅफिक. आणि नेहमीप्रमाणे ॲज युजल गावाला जाणारा रोड. उजवीकडे म्हसळा, श्रीवर्धन, दिघी पोर्ट, हरिहरेश्वर. चला, आपण साईला पोचलेलो आहोत. साईला आलो आहे. तर एक मॉप घेतला, टिश्यू पेपर घेतला, याच्यामध्ये लायझॉल आहे, नंतर एक फिनेलची बॉटल आहे, हँडवॉश घेतला आहे, साबण घेतला आहे, डेटॉल लिक्विड घेतलं आहे, एक कारसाठी टिश्यू पेपर घेतला आहे. आता चला, आता आपल्याला वाव्याला आपल्या घरी जायचं. क्लिनिंगचं सामान घेतलेलं आहे आता साईवरनं. आणि माझा मामा पण गावाला आलेला, तर आईला मी आता तिथे ड्रॉप केलं आहे, कारण आईला ते जमणार नाही क्लिनिंगचं वगैरे. तर आता चला, मी तिथे 5 मिनटं थांबलो मामाच्या घरी, सामान घेतलं साईवरनं सगळं क्लिनिंगचं. आणि आता आपल्या गावाला जाऊ, वाव्याला. आणि चला बघूया आता तिकडे घराची काय अवस्था आहे. चलो, आपण आपल्या गावाच्या जवळ पोचलेलो आहोत, वावे मांजरज. 5 मिनटावर आता आपलं गाव आहे.
तर फायनली दुपारी 11:15 वाजता, सकाळी 11:15 वाजता मी माझ्या गावाला म्हणजेच वावे मांजरेजला माझ्या घरी पोचलेलो आहे. तर हा व्हिडिओ जो पूर्ण होता तो प्रवासाचा होता. डोंबिवलीवरनं आम्ही सकाळी निघालेलो, आई आणि मी. तर हा पूर्ण प्रवासाचा व्हिडिओ होता. तर तुम्हाला हा कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता जो पुढचा व्लॉग आहे तो आहे पूर्ण आता मी जेव्हा घरात एंटर केल्यानंतर घराची काय अवस्था आहे. जेव्हा 1 महिनाभर 1.5 महिना घर बंद असतं, कोकणातले असे बरेच केसेस असतील, तर घराची काय अवस्था आहे आणि आता मी त्याच्यासाठी काय करणार आहे तर त्याच्याबद्दल असणार आहे. तर पुढचा व्लॉग पण खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टाटा, सी यू, टेक केअर, गुड बाय.